सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी टीका केली आहे। पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले 31,000 कोटीचं पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावण्याचा प्रकार असल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या पोटातील भावना ओठावर आल्याचा प्रकार आहे, अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। महायुतीला कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचं मतदान घ्यायचं होतं हे स्पष्ट झालंय, अशी टीका कैलास पाटील यांनी केली। तळेगाव उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पात चाकणमधील 12 गावांसह मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे। या प्रकल्पाविरोधात 12 गावातील नागरिकांसोबत खासदार अमोल कोल्हे देखील मैदानात उतरले। यावेळी हात जोडता येतात तसं मुठही वळवता येते असं ते म्हटले। कामगार आयुक्त कार्यालयामध्ये समेट प्रकरणावर कार्यवाही सुरू असतानाच 72 तासांच्या संपावर जाणाऱ्या 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीविरोधात महावितरणानं मुंबई औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीनं संपातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या सेवेला प्रवाशांची मोठी पसंती मिळते। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत या मेट्रोवरून 1,59,105 जणांनी प्रवास केला। पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध लागलेले आहेत। यानुसार नवी मुंबई विमानतळ कंपनीनं विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा प्राधिकरणाकडे CRZ मंजुरीसाठी अर्ज केला। ही मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं असलं तरी त्याचा फटका फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाला बसणार आहे। विमानतळापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाचं मुख्य केंद्र ठरलेल्या DPS आणि इतर पाणथळ क्षेत्रांना संरक्षित करू नये अशा स्वरूपाचा सविस्तर प्रस्ताव सिडकोनं राज्य सरकारला पाठवला आहे। बदलापूर, शिळफाटा, महापे, घणसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी MMRDA मागवलेल्या स्वारस्य निविदांना खासगी भागीदारांनी प्रतिसाद दिला नाहीये। राज्यातील ओला, उबर, रॅपिडो सारख्या ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये अधिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकारनं महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रिगेटर नियम 2025 जाहीर केले। या धोरणांवर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं 8 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या भाषेसंदर्भात राज्यातील जनतेची मतं जाणून घेण्यासाठी गुगल फॉर्म माध्यमातून प्रश्नावली तर शिक्षक, प्राध्यापक, संस्था, संघटनांसाठी मतावली जारी केली आहे। त्यावर प्रश्नावलीचा फार्स कशाला असा मराठी भाषा तज्ज्ञ, मराठी प्रेमी आणि शिक्षण तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शवला आहे। मुंबई विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता जवळच्या काळात या विद्यार्थ्यांना PhD साठी दालनं खुली करण्यात येणार आहेत। विद्यापीठाच्या सर्व संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया होईल अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे। अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 8 ऑक्टोबर रोजी शासकीय 1 ते 5 विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला। मात्र 9 ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो मागे घेतला। शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्दछळ असल्याचं सांगितलं तर शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचं स्पष्ट केलं। देशाचा विदेशी चलन साठा 3 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात $27.6 कोटी घटून $699.96 अब्ज इतका झालेला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली आहे। या आधीच्या आठवड्यात साठ्यात $2.33 अब्ज घट नोंदली गेलेली होती, पण तो $700.24 अब्ज वर आला होता। इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये झालेली गुंतवणूक सप्टेंबर महिन्यामध्ये 9% घसरून 30,421 कोटी रुपये इतकी राहिलेली आहे। ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 33,430 कोटी रुपये तर जुलैमध्ये 42,702 कोटी रुपये होती। पेन्शन वेळेवर मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं। 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आता नव्यानं 163 गावांचा समावेश करण्यात येणार आहे। सध्या PMRDA मध्ये 697 गावांचा समावेश करण्यात आला आहे। धनतेरस, दिवाळी दरम्यान शुभ संकेत म्हणून सोनं आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे। मात्र गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे ते खरेदी करणं कठीण झालंय आणि यामुळेच लोक आता जुने दागिने नवीन दागिन्यांसाठी बदलतायत। जुने सोनं विकणाऱ्या किंवा नवीन दागिन्यांसाठी बदलणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, तर सोन्या चांदीपेक्षा प्लॅटिनम सर्वाधिक रिटर्न देत आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात
तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे। या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 157 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून 135 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं हवेत विदल्याची अनेक उदाहरणं दिली जातात, पण आता ही आश्वासनं हवेतच राहणार नाहीत। यासाठी राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार आहे। आश्वासनं दिली तर ती 90 दिवसात पूर्णही करा असे आदेश देण्यात आले। आता एक मोठी बातमी, करमाळ्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधान केलंय। दीपावलीची खरेदी फक्त हिंदू लोकांच्या दुकानांमधूनच करा असं आवाहन जगताप यांनी केलंय। त्याचबरोबर सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले मशीदमधून घडतायत असं वादग्रस्त विधान आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। आज ज्यावेळेला आपल्या लोकांवरती हल्ला झाला, कुठून झाला ते पोलिसांना काही माहिती नाही का? मंदिराच्या मधून प्रार्थना करू जात असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मस्जिदीतून लोकांनी केला। कशा करता केला? फक्त मस्जिद वाढवायची, हे मंदिर बंद झालं पाहिजे, इथे येणारे लोक बंद झाले पाहिजे, हा त्यांचा विचार असतो। ते पहिल्या दिवशी ट्रायल घेत असतात आणि जर याच्यावर कुणी काय प्रतिक्रिया दिली नाही तर ते हळूहळू तो प्रयत्न ते पुढे घेऊन जात असतात। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे तिन्ही नेते आज ठाण्यामध्ये आहेत। तिन्ही नेते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। अशातच गडकरी रंगायतन नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि गणेश नाईक एकाच व्यासपीठावर येणार आहेत। आधीच ठाण्यामध्ये शिंदे विरुद्ध नाईक वाद टोकाला गेलेला आहे। त्यात आज गणेश नाईक आणि उद्धव ठाकरे एकत्रित एकाच स्टेजवर येणार असल्यानं शिंदे आणि नाईक यांच्यातला वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी भल्या पहाटे पुण्याच्या वाजे परिसरात पाहणी दौरा सुरू केला। चौधरी चौकापासून ते विविध विकास कामं, रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांची माहिती त्यांनी घेतली आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी दादांसमोर समस्यांचा पाढा वाचला। रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। दरम्यान प्रशासनाला काम करू द्या, आडकाठी आणू नका, तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन अजित पवार यांनी नागरिकांना दिलं। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करण्यासाठी रविवारी हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही आणि त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ कर्जत आणि कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल। चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी 3,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,67,000 अशा उच्चांकी भावावर पोहोचलेली आहे। 9 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात झालेली 11,200 रुपयांची वाढ आणि 10 रोजी पुन्हा झालेली वाढ पाहता 2 दिवसात चांदीचे भाव 14,200 रुपयांनी वधारले। मोसमी पावसाने राजस्थानमधून 3 दिवस लवकरच परतीचा प्रवास सुरू केला आहे। महाराष्ट्रातून मात्र 5 दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला। मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून बुलढाणा, अकोलापर्यंत पश्चिम विदर्भातून माघार घेतली आहे। अजित पवारांकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरात पाहणी करण्यात आली। वाजे शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला। शिवणे पुलाची उंची वाढवण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या। सांगली महापालिकेकडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे। काही विक्रेत्यांनी या कारवाईला विरोध करत कारवाईबद्दल संताप व्यक्त केला।
चाळीसगाव तालुक्याचा अखेर विशेष पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला. यामुळे 76,000 शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनं सोलापुरात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील कारीमध्ये 15 दिवसात आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. आणखी एका तरुण शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. पेमेंटसाठी 4 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये बेदाणे सौदे बंद करण्यात आलेले आहेत. 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सौदे सुरू होणार आहेत आणि बेदाण्याची वर्षाला कोट्यवधीची उलाढाल होत असते. अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची अंमलबजावणी आजपासून देशातील 100 जिल्ह्यात सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. पंचनाम्यानुसार एकूण अंदाजे 110 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 140 जनावरं वाहून गेले आहेत तर 253 दुधाळ जनावरं मृत झाली आहेत. 85 घरांसह 167 दुकानांचं नुकसान झालं. चाकणच्या कुरुळी येथे तळेगाव उरुळी बायपास रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात जन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनी हजेरी लावून ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दिला. हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली. जळगावच्या कानळदा गावात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी ठेका धरत उपस्थितांचा उत्साह वाढवला. आता एक मोठी बातमी. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि येत्या 14 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता ही भेट होणार आहे. भेटीनंतर वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचं कळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. महापालिका निवडणूक युती करून लढवायची की स्वबळावर, यावर भाजपची मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. शिंदे सेनेशी थोडेफार जुळेल, मात्र राष्ट्रवादीसोबत युती नको अशी भूमिका मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. 8ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचं सुचवलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि असं असताना शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपला अनुभव सांगताना विलास भुमरे यांनी चक्क 20,000 मतदार बाहेरून आणल्याचा दावा केला. पण भुमरे बोलले ते सुद्धा त्यांचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे यांच्यासमोर. व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार असताना भुमरेंनी हे वक्तव्य केलं. भुमरेंच्या वक्तव्यामुळे वादाला निमंत्रण मिळू शकतं याची कल्पना आल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विलास भुमरेंना थांबवत त्यांना स्पष्ट बोल असा सल्ला दिला. मग काय, भुमरेंनी देखील तातडीनं आपल्या वक्तव्याची सारवासारव करत स्थलांतरित मतदार आणल्याचा खुलासा केला. एकीकडे भुमरेंनी या वक्तव्यावरून सारवासारव केलेली असली तरी विरोधकांनी मात्र यावरून घेरलंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडात आलेलं आहे आणि हे त्यांना नाही तर सर्वच उमेदवारांना माहिती आहे की ही मतं कशी त्यांना मिळवलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळी वोट चोरीचा विषय आम्ही बोलतो, मला असं वाटते त्याला शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विलास भुमरेंनी आता 1 लाखाची मदत त्या शेतकऱ्या आत्महत्याग्रस्त घरात पाठवली. ती बातमी लावा ना तुम्ही. हे काय करताय? त्यांनी 20,000 कुठली मतं
त्याचा खुलासा देखील केला की त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर त्याची नावं गेलेली, ते मतदार आणले. त्यांनी खुलासाही केला त्याचा. चांगल्या बातमीचा तुम्ही दाखवत नाही. आता 1,00,000 रुपये जे आले होते उभाटाचे लोक त्याच्या घरी देणार म्हणून, ते त्यांनी पाठवले नाही. ते आता लगेच आम्ही पाठवले. त्याच्याशी घरातल्या माणसाशी बोललो मी आता स्वतः. हे तुम्ही बांधिलकी जपणाऱ्या माणसं. अजित पवारांनी पीडीसीसी बँकेच्या संचालकांना पूरग्रस्तांच्या मदतीवरून ठणकावलं. पीडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी 26 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. याच निधीवरून अजित पवारांनी टोला लगावलाय. अरे 26 लाख काय मदत देता? किमान 1 कोटीचा चेक द्या. माझी काहीतरी ठेवा शासन दरबारी. कर्मचारी 25 लाख देणार आणि संचालक 1 लाख, असं कसं चालेल? तो चेक मला वाढवून द्या, नाहीतर परत निवडून यायचंय ना, अशा शब्दात अजित पवार यांनी संचालकांना दम दिला. चारी बाजूंनी आता जसं आभाळ फाटलेलं आहे, अशा परिस्थितीत आपल्या सर्वांनी आपल्या अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करायची असते. मी आव्हान करतो. आता पण दिगंबर दुर्गाडे मला सांगत होते काहीतरी 26 लाखाचा चेक ना, 26 लाखाचा चेक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मला देते. त्यातले 25 लाख तर कर्मचाऱ्यांचाच 1 दिवसाचा पगार आहे आणि 1 लाख संचालकांचा आहे. अरे 1 लाख संचालकांचा आणि तुमचे सगळ्यांचे 25 लाख, ती 26 लाख शोभते का रे पुणे जिल्हा बँकेला? मी चेक घेणार आहे, 1 कोटी रुपये दे, म्हणजे मग काहीतरी आपला तिथं ही पूरग्रस्तांच्या करता देखील आपली पुणे जिल्हा बँक कुठं मागे राहत नाही, एक अशा पद्धतीनं मेसेज तिथं जाईल. अशा पद्धतीनं आपण करूया. माझी विनंती आहे. आता मी तुमच्या बोर्डात नसल्यामुळे विनंती करण्याचा मला अधिकार आहे. नाही विनंती, तर माझी विनंती ते दुर्लक्षित करणार नाही, कारण त्यांनाही त्या पदावर बसायचं आहे.